वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन्नित्यं महापातकनाशनं नमो स्वामिराजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिस्वरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते। नमस्कार मंडळी, मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 8 मार्च ते 14 मार्च या व्हिडिओला सुरुवात करतो। सुरुवात करण्यापूर्वी गणपती गजानन दत्तगुरू आणि स्वामी समर्थ यांचं स्मरण केलं आणि व्हिडिओला सुरुवात करतो। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला आवाहन करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल। मेष रास दिनांक 8 मार्च ते 14 मार्च। मेष रास या आठवड्यात मेष राशीसाठी ग्रहस्थिती मिश्र पण प्रगतीची दिशा दाखवणारी आहे। सूर्य कुंभ राशीत असून शनी देखील त्याच राशीत प्रभाव टाकत असल्याने कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे। गुरु मेष राशीला अनुकूल दृष्टी देत असल्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल। चंद्राचा आठवड्यातील प्रवास काही दिवस मानसिक चंचलता निर्माण करू शकतो, परंतु बुधाच्या सहाय्यामुळे विचारशक्ती आणि संवाद कौशल्य मजबूत राहील। पारंपरिक ज्योतिषानुसार सूर्य शनी संयोग कर्मक्षेत्रात मेहनत वाढवणारा योग मानला जातो। जर गुरुची अनुकूल दृष्टी लाभली तर भाग्यवृद्धीचे चांगले संकेत मिळतील। त्यामुळे ह्या आठवड्यात मेहनत अधिक करावी लागेल, पण त्याचे फळ देखील तुम्हाला पुढील काळात निश्चित मिळण्याची शक्यता आहे। नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये वरिष्ठांकडून काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखे वाढेल, पण शांतपणे काम केल्यास तुमची क्षमता सिद्ध करण्याची ही चांगली संधी ठरू शकते। सहकाऱ्यांशी संवाद स्पष्ट ठेवा आणि कोणत्याही गैरसमजाला वाव देऊ नका। जे लोक नोकरी बदलाचा विचार करत आहेत त्यांनी कुठलीही घाई करू नये। आधी उपलब्ध संधींचे बारकाईने परीक्षण करावे आणि त्यानंतर योग्य निर्णय घ्यावा। व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजन आणि विस्तार यासाठी अनुकूल ठरू शकतो। नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता असून विशेषतः ऑनलाईन आणि डिजिटल माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांना ह्या आठवड्यात विशेष लाभ होऊ शकतो। मात्र भागीदारीत काम करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे। मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या। आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसात काही सकारात्मक व्यावसायिक बातम्या तुम्हाला मिळू शकतात। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा असून सुरुवातीला थोडासा आळस किंवा एकाग्रतेची कमतरता जाणवू शकते, पण गुरुच्या अनुकूलतेमुळे अभ्यासात चांगली गती मिळवाल। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन योग्य पद्धतीने केले तर त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात। शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून योग्य मार्गदर्शन मिळण्याची अधिक शक्यता आहे, तेव्हा ती संधी अजिबात सोडू नका। वैवाहिक जीवनामध्ये संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरणार असून जोडीदाराच्या भावनांकडे लक्ष दिल्यास नात्यातील सौहार्द टिकून राहील। लहान सहान गोष्टींवरून मतभेद होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या। संयमाने परिस्थिती हाताळल्यास कुठल्याही प्रकारचे वाद निर्माण होणार नाहीत। प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा आहे। एकत्र वेळ घालवण्याच्या संधी मिळू शकतात। आर्थिक बाबतीत आठवड्याची सुरुवात थोडी सावधगिरीची गरज असून अनावश्यक खर्च टाळा। मात्र आठवड्याच्या उत्तरार्धात काही आर्थिक लाभाचे संकेत दिसू शकतात। जुने अडकलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे। गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल। आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये तुमची तब्येत साधारण मध्यम स्वरूपाची राहणार असून थकवा आणि डोकेदुखी यासारख्या लहान समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात। तेव्हा पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार घ्या, नियमित चालण्याचा किमान 20 मिनिटे व्यायाम करा। हलका व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहील। मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान व प्राणायाम करणे तुमच्याकरिता उपयुक्त राहील। मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 आणि 9। शुभ रंग आहे लाल व केशरी। शुभवार आहे मंगळवार। शुभ दिनांक आहे 10 व 12 मार्च। व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी येत्या मंगळवारी सकाळी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा 1 पाठ करा आणि हनुमंताला 3 लाल फुले अर्पण करा। तसेच गरजूंना लाल वस्त्र किंवा मसूर डाळ दान करा। त्यामुळे कार्यसिद्धीचे अनेक मार्ग सुकर होतील। वृषभ रास
या आठवड्यात ग्रहस्थिती वृषभ राशीसाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज दर्शवते. पारंपरिक भारतीय ज्योतिषानुसार सूर्य शनी योग कधीकधी मेहनत वाढवतो, पण दीर्घकालीन यशाचे संकेत देखील देतो. गुरुची दृष्टी तुमच्या भाग्यभावाला अनुकूलतेचा स्पर्श देणार असल्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी ह्यावेळी घडू शकतात. आठवड्याच्या मध्यावर चंद्राचा बदलता प्रवास मनामध्ये थोडीशी अस्थिरता निर्माण करू शकतो, परंतु बुधाच्या प्रभावामुळे संवाद आणि निर्णय क्षमता चांगली राहील. एकूणच हा आठवडा संयम, नियोजन आणि सातत्य या 3 गोष्टीवर वृषभ राशीच्या जातकांनी भर देणं आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची योग्य दखल घेतील, परंतु त्याचबरोबर कामात अधिक अचूकता अपेक्षित असेल. काही वेळेला तुमच्या मताला सुरुवातीला विरोध होऊ शकतो, पण संयमाने आपली भूमिका स्पष्ट केल्यास तुमच्या बाजूने परिस्थिती हळूहळू बदल होऊ शकतो. नोकरीत स्थिरता शोधणाऱ्यांसाठी हा काळ संयमाचा आहे. घाईघाईने बदल करण्याऐवजी सध्याच्या संधीचा योग्य उपयोग करणं अधिक चांगले राहील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा काही नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा असू शकतो. विशेषतः व्यापार, सेवा क्षेत्र किंवा ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. काही जुन्या व्यवहारांचे निकाल तुमच्या बाजूने आठवड्यात लागू शकतात. मात्र भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक बाबतीत स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी एखादी छोटी पण महत्त्वाची व्यावसायिक संधी मिळू शकते, जी पुढील काळासाठी मोठ्या यशाचा मार्ग मोकळा करणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा असून सुरुवातीला अभ्यासात थोडी उदासीनता जाणवू शकते, पण योग्य वेळापत्रक बदलल्यास प्रगती शक्य आहे. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांकडून महत्त्वपूर्ण सूचना मिळू शकतात. त्या नोट डाऊन नक्की करून ठेवा, त्याचा नक्कीच उपयोग होईल. अभ्यासात थोडी जास्त मेहनत घेतल्यास अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि संवाद महत्त्वाचा असून जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. घरातील काही लहान प्रश्नांवरून मतभेद निर्माण होऊ शकतात, परंतु शांतपणे चर्चा केल्यास ते मतभेद सहज दूर होतील. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा नात्यातील विश्वास वाढवण्याचा ठरू शकतो. काही जणांना आपल्या नात्याबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्याची संधी या आठवड्यात मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम पण स्थिर असणार असून नियमित उत्पन्न कायम राहील, पण अनावश्यक खर्च वाढू नये याची योग्य ती खबरदारी घ्या. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीबाबत विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. दीर्घकालीन नियोजन केल्यास आर्थिक स्थिरता वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये तुमची प्रकृती ठीकठाक राहणार असली तरी थकवा व पचनासंबंधी किरकोळ त्रास जाणवू शकतो. वेळेवर जेवण घ्या, हलका व्यायाम करा, मानसिक शांततेसाठी ध्यान व योगाचा उपयुक्त वापर करा. पुरेशी विश्रांती घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 आणि 6. शुभ रंग आहे हिरवा आणि क्रीम. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 11 मार्च व 13 मार्च. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात येत्या शुक्रवारी शुक्र ग्रहाला अनुकूल करण्यासाठी लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन पंचोपचार पूजा करा. लक्ष्मी मातेला 5 पांढरी फुले अर्पण करा आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तींना यथाशक्ती साखर किंवा तांदूळ दान करा. हा उपाय केल्यामुळे आर्थिक स्थिरता वाढेल, मानसिक शांतता मिळण्यास मदत होईल. मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ग्रहस्थितीचा परिणाम मानसिक चपळता आणि निर्णयक्षमता वाढवणारा आहे. सूर्य आणि शनी तुम्हाला तुमच्या नवम भावावर प्रभाव पाडत असल्यामुळे ज्याला पारंपरिक ज्योतिषात भाग्य आणि ज्ञानाचा भाव मानले जाते, त्यामुळे नवीन शिकण्याची इच्छा वाढू शकते आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ ह्या आठवड्यात तुमच्यावर येऊ शकते. गुरुची अनुकूल दृष्टी तुमच्या सामाजिक क्षेत्राला बळ देत असल्यामुळे मित्र किंवा परिचितांच्या माध्यमातून काही नवीन संधी मिळू शकतात. चंद्राचा आठवड्यातील प्रवास कधी कधी भावनिक अस्थिरता निर्माण करू शकतो, पण बुधाच्या प्रभावामुळे तुमची संवादकला आणि बुद्धिमत्ता तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळू शकते.
तुमचे विचार वरिष्ठांना पटू शकतात, त्यामुळे तुमची प्रतिमा देखील सुधारेल. काही लोकांना ऑफिसमध्ये टीमवर्क वाढवण्याची गरज भासेल. सहकाऱ्यांशी मतभेद टाळण्यासाठी संयमाने संवाद साधणे महत्त्वाचे आहे. तेव्हा वादापासून दूर राहा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करा. नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची घाई आठवड्यात करू नका. आधी उपलब्ध पर्यायांची नीट तपासणी करा आणि त्याप्रमाणे पुढील आठवड्यात डिसिजन घ्या. व्यावसायिकांसाठी आठवडा संपर्क आणि नेटवर्किंग वाढवण्याचा असून नवीन लोकांशी ओळख होण्याची शक्यता आहे. त्यातूनच भविष्यातील व्यावसायिक नवीन संधी निर्माण होऊ शकतात. व्यापारी वर्गाने व्यवहार करताना कागदपत्रे आणि अटी स्पष्ट समजून घेणे आवश्यक आहे. विशेषतः ऑनलाईन व्यापार, मीडिया, शिक्षण आणि सल्लागार क्षेत्रात काम करणाऱ्यांना या आठवड्यात चांगली प्रगती साधू शकाल. आठवड्याच्या शेवटी एखादी छोटी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा ज्ञानवृद्धीचा, अभ्यासात नवीन विषय समजून घेण्याची उत्सुकता वाढवणारा असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे. तेव्हा त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन या आठवड्यात मिळू शकते. अभ्यासासोबतच वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित परिणाम मिळवू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असून जोडीदारासोबत वेळ घालवल्यास नात्यातील जवळीक वाढणार आहे. घरातील काही निर्णय एकत्र घेण्याची गरज ह्या आठवड्यात भासू शकते. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी हा आठवडा नात्यातील स्पष्टता वाढवणारा ठरणार आहे. काही जणांना आपल्या भावनांची खुलेपणाने अभिव्यक्ती करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत आठवड्याची सुरुवात थोडी सावधगिरीची असून खर्च आणि उत्पन्न ह्यामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक आहे. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे छोटे मार्ग सापडू शकतात. गुंतवणुकीबाबत दीर्घकालीन विचार करणे अधिक फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा दिसू शकते. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना हा आठवडा समतोल राहणार असून तणाव आणि झोपेची कमतरता भासणार नाही. याबाबत योग्य ती काळजी घ्या. मानसिक शांततेसाठी ध्यान, प्राणायाम व हलका व्यायाम करा. आहारात हलके आणि पचायला सोपे पदार्थ ग्रहण करा. नियमित दिनचर्या पाळल्यास ऊर्जा आणि उत्साह पूर्ण आठवड्यावर टिकवून ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 आणि 7. शुभ रंग आहे हिरवा आणि हलका पिवळा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 9 मार्च आणि 12 मार्च. आणि मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी बुधाची कृपा प्राप्त व्हावी म्हणून गणपती मंदिरात जाऊन 21 दुर्वा अर्पण करा. यथाशक्ती मोदक अर्पण करा आणि विद्यार्थ्यांना व गरजूंना वही व पुस्तके दान करा. त्यामुळे तुमच्या बुद्धीची तीव्रता वाढून कार्यात यश, कीर्ती, संपदा प्राप्त करू शकाल. कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ग्रहांची स्थिती अंतर्मुखता आणि विचारशीलता वाढवणारी आहे. सूर्य आणि शनी ह्यांच्यामुळे अष्टम भावावर त्यांचा प्रभाव पडत असल्यामुळे पारंपरिक भारतीय ज्योतिषात हा योग काही वेळा जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींचा पुनर्विचार करण्यास भाग पाडू शकतो. त्यामुळे ह्या आठवड्यात तुम्ही काही निर्णय अधिक सावधपणे घेण्याचा प्रयत्न करा. गुरुची अनुकूल दृष्टी तुमच्या कर्मभावाला बळ देत असल्यामुळे योग्य दिशेने प्रयत्न केल्यास प्रगतीचे संकेत मिळू शकतात. चंद्राचा प्रवास भावनिक चढउतार निर्माण करू शकतो, परंतु संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील आणि अनुकूल देखील होईल. नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी काही बदल अनुभवायला मिळू शकतात. नवीन प्रकल्प किंवा वेगळ्या प्रकारचे काम करण्याची संधी मिळू शकते, तेव्हा त्याचा योग्य विनियोग करा. सुरुवातीला थोडी अनिश्चितता वाटू शकते, पण आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवून काम केल्यास चांगले सुपरिणाम मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेऊ शकतात. सहकाऱ्यांशी सहकार्याची भावना ठेवणे ह्या आठवड्यात विशेष महत्त्वाचे ठरेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजन आणि रणनीती तयार करण्याचा आहे. काही नवीन कल्पना सुचू शकतात ज्या भविष्यामध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतील. जुने व्यवहार किंवा महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची संधी ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी विश्वास आणि पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता आहे जी पुढील काळात तुम्हाला लाभदायक ठरू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा असून अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. काही विषय समजून घेण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेचं योग्य नियोजन केले तर चांगले परिणाम मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक किंवा शिक्षकांकडून महत्त्वाचे मार्गदर्शन मिळू शकते, तेव्हा ती संधी अजिबात सोडू नका.
वैवाहिक जीवनामध्ये भावनिक संवाद महत्त्वाचा ठरणार असून जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केल्यास नात्यातील गैरसमज दूर होऊ शकतात. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असून प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनांची स्पष्टता वाढवणारा ठरू शकतो. काही जणांना आपल्या नात्याबद्दल गंभीर विचार करण्याची वेळ या आठवड्यात येऊ शकते, तेव्हा त्याबाबत सतर्क राहा. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरीचा असून अनावश्यक खर्च टाळा. बजेटचे योग्य नियोजन करा. काही लोकांना जुने आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची संधी या आठवड्यात मिळू शकते, तेव्हा ती संधी सोडू नका. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. थकवा, पचनासंबंधित समस्या आणि तणाव तुम्हाला या आठवड्यात त्रास देऊ शकतो, तेव्हा नियमित व्यायाम करा, योग आणि ध्यान करा. मानसिक व शारीरिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोप घ्या आणि हलका आहार घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे पांढरा आणि हलका निळा. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 9 मार्च. शुभ 13 मार्च. व कर्क राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी भगवान शिवावर 1 तांब्याभर दूध अर्पण करा आणि 11 पांढरी फुले भगवान शंकराला अर्पण करा. तसेच गरजूंना तांदूळ किंवा दूध दान केल्यास मानसिक शांतता वाढून येणारे अडथळे दूर करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. सिंह राशीच्या जातकांना ग्रहस्थितीचा प्रभाव, संबंध, जबाबदाऱ्या आणि निर्णयक्षमता ह्यावर विशेष जाणवू शकतो. सूर्य आणि शनी यांचा एकत्र प्रभाव तुमच्या सप्तम भाव सक्रिय करत असून पारंपरिक भारतीय ज्योतिषानुसार हा योग संबंधामध्ये गंभीरता आणि वास्तववादी दृष्टिकोन निर्माण करणारा मानला जातो. त्यामुळे ह्या आठवड्यात तुम्हाला नातेसंबंध आणि सहकार्य ह्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. गुरुची अनुकूल दृष्टी भाग्यभावाला बळ देत असल्यामुळे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळू शकते. चंद्राचा आठवड्यातील बदलता प्रवास कधीकधी भावनिक चढउतार निर्माण करू शकतो, पण संयम आणि सकारात्मक विचार ठेवल्यास परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सहकार्य आणि समन्वय यावर भर द्यावा लागेल. काही नवीन प्रकल्प किंवा टीमवर्क सहभागी होण्याची नवीन संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून नेतृत्वाची अपेक्षा करू शकतात. सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखे जाणवेल, पण योग्य नियोजन केल्यास तुमची क्षमता सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे. व्यावसायिकांसाठी आठवडा भागीदारी आणि ग्राहक यांचे संबंध मजबूत करण्याचा आहे. नवीन व्यवहार किंवा करार करण्याची शक्यता असून विशेषतः सेवा, सल्लागार किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. मात्र मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व अटी स्पष्टपणे तपासणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी एखादा जुना संपर्क पुन्हा सक्रिय होऊन व्यवसायाकरता लाभदायक ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा असून काही विषय समजूत घेण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे भान ठेवणे आवश्यक असून शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून मिळणारे मार्गदर्शन पुढील वाटचालीकरता तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. तेव्हा त्याबाबत येणारी एकही संधी वाया घालवू नका. अभ्यासासोबत आत्मविश्वास टिकवणे महत्त्वाचे आहे. वैवाहिक जीवनात परस्पर समजूतदारपणा आणि सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. जोडीदारासोबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ ह्या आठवड्यात येऊ शकते. लहान सहान मतभेद शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करावा. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी हा आठवडा नात्यातील विश्वास वाढवणारा ठरू शकतो. एकत्र वेळ घालवल्यास भावनिक जवळीक अधिक मजबूत होईल. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून नियमित उत्पन्न कायम राहील, पण काही अनपेक्षित खर्च वाढू शकतात. खर्चाचे नियोजन केल्यास आर्थिक ताण टाळता येईल. काही लोकांना नवीन उत्पन्नाचे छोटे स्रोत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीबाबत दीर्घकालीन विचार करणे फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात तुमची ऊर्जा चांगली राहणार आहे, पण कामाच्या ताणामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. तेव्हा नियमित व्यायाम करा, योग आणि ध्यान ह्याचा अवलंब करा, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. आहारात संतुलित वस्तूंचे संतुलन ठेवल्यास आणि हलका आहार घेतल्यास
पुरेशी झोप घेतल्यास तुम्ही तुमचे आरोग्य चांगलं ठेवू शकाल आणि शरीर आणि मन ह्याचा योग्य समतोल राखल्यास आठवडा अधिक उत्साहात घालवू शकाल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 आणि 5. शुभ रंग आहे सोनेरी आणि केशरी. शुभवार आहे रविवार. शुभ दिनांक आहे 10 मार्च आणि 14 मार्च. आणि सिंह राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय, भगवान सूर्यनारायणाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य प्रदान करा आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र किमान रोज 11 वेळेला जप करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढून कार्यात यश मिळवू शकाल. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये प्रभावित कार्य, शिस्त आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांवर विशेष जाणवू शकतं. सूर्य आणि शनी कुंभ राशीमधील षष्ठभाव सक्रिय करत असून पारंपरिक भारतीय ज्योतिषात हा भाव कर्तव्य, स्पर्धा आणि परिश्रम यांच्याशी संबंधित मानला जातो. त्यामुळे ह्या आठवड्यात काही जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु त्याचवेळी तुमच्या मेहनतीचे फळ देखील तुम्हाला मिळेल. गुरुची अनुकूल दृष्टी अडचणींवर मात करण्याची ताकद वाढवणारी ठरेल, तर चंद्राचा आठवड्यातील प्रवास कधीकधी मानसिक अस्वस्थता निर्माण करेल. पण बुधाच्या प्रभावामुळे तुमची विश्लेषण करण्याची क्षमता योग्य निर्णय घेण्यास सक्षम ठरेल. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये कामात अचूकता आणि शिस्त ठेवणे महत्त्वाचे असून काही नवीन कामे व प्रकल्प तुमच्याकडे सोपवले जाऊ शकतात. सुरुवातीला कामाचा ताण थोडासा वाढला आहे असं तुम्हाला जाणवेल, पण नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास वरिष्ठांचे कौतुक या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होईल. सहकाऱ्यांशी संवाद स्पष्ट ठेवा. काही लोकांना आपल्या कौशल्यामुळे नवीन संधी मिळण्याची शक्यता देखील आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा कामकाज सुधारण्याचा आणि व्यवस्थापन अधिक मजबूत करण्याचा आहे. काही व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळू शकतात किंवा जुने ग्राहक पुन्हा संपर्कात येऊ शकतात. लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ स्थिरतेचा आहे, मात्र आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासून पहा. आठवड्याच्या शेवटी एखादी छोटी व्यावसायिक प्रगती तुम्ही सहज साधू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असून विशेषतः गणित, विज्ञान व विश्लेषणात्मक विषयांमध्ये तुम्ही चांगली प्रगती साधू शकाल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून उपयुक्त सल्ला मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये शांतता आणि सहकार्य टिकवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असून जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील सौहार्द वाढणार आहे. घरातील काही विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्याची वेळ ह्या आठवड्यात येऊ शकते. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा नात्यातील स्पष्टता वाढवणारा असून विश्वास आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरणार आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर पण सावधगिरीचा आहे. नियमित उत्पन्न कायम राहील, पण काही अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. खर्चाचे योग्य नियोजन केल्यास आर्थिक ताण टाळता येईल. गुंतवणुकीबाबत दीर्घकालीन विचार करणे आवश्यक आहे. काही लोकांना जुन्या व्यवहारातून थोडा आर्थिक लाभ ह्या आठवड्यात मिळू शकतो. कन्या राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनासंबंधी समस्या किंवा थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा. योग आणि संतुलित आहार घेतल्यास तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान व प्राणायाम उपयुक्त ठरू शकतो. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 5. शुभ रंग आहे हिरवा आणि हलका तपकिरी. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 9 मार्च व 12 मार्च. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात बुधाला अनुकूल करण्यासाठी येत्या बुधवारी श्री गणपतीला 21 दुर्वा आणि 5 लाडू अर्पण करा. तसेच विद्यार्थ्यांना किंवा गरजूंना हिरव्या रंगाच्या वह्या किंवा लेखन साहित्य दान केल्यास बुद्धी आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. तूळ राशीच्या जातकांना सर्जनशीलता, विचारशक्ती आणि वैयक्तिक निर्णयावर ह्या आठवड्यात भर देणे आवश्यक आहे. रवी आणि शनी यांचा पंचम भावावर प्रभाव पडत असल्यामुळे पारंपरिक भारतीय ज्योतिषात पंचम भाव बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि संतान सुखाशी संबंधित मानला जातो. सूर्य शनी संयोगामुळे काही गोष्टींमध्ये संयम ठेवणे आवश्यक आहे, पण त्याचवेळी गुरुची अनुकूल दृष्टी तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देईल. चंद्राचा आठवड्यातील बदलता प्रवास कधीकधी भावनिक चढउतार निर्माण करू शकतो, तेव्हा मनावर नियंत्रण ठेवा.
योग्य विचार आणि शांत मनाने घेतलेले निर्णय तुम्हाला नक्कीच यश प्राप्त करून देऊ शकतात. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आपल्या कौशल्यांचा वापर करण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. काही नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. सुरुवातीला थोडा ताणतणाव जाणवेल, पण संयम आणि नियोजन केल्यास त्याचे चांगले परिणाम ह्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही प्राप्त करू शकता. सहकाऱ्यांशी चांगला संवाद ठेवणं आवश्यक असून वरिष्ठांकडून तुमच्या कामाची योग्य दखल या आठवड्यात घेतली जाऊ शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन कल्पना आणि सर्जनशीलता वापरण्याचा असून विशेषतः कला, मीडिया, डिझाईन किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणे ह्या आठवड्यात महत्त्वाचे असून काही जुने व्यवहार पूर्ण करून आर्थिक फायदा या आठवड्यात तुम्ही तुमच्या पदरात पाडून घेऊ शकता. मात्र मोठे निर्णय घेताना संयम आणि योग्य सल्ला घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा असून विशेषतः सर्जनशील आणि बौद्धिक विषयांमध्ये विशेष प्रगती साधू शकाल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित सराव केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून योग्य आणि मार्गदर्शक तत्त्वे मिळू शकतात. त्याचा अनादर करू नका, त्याचा योग्य विनियोग करा. आत्मविश्वास टिकवून अभ्यास केल्यास यशाची शक्यता वाढणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. जोडीदारासोबत काही आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता असून प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा नात्यातील जवळीक वाढवणारा ठरू शकतो. काही जणांना आपल्या नात्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ या आठवड्यात येऊ शकते. आर्थिकदृष्ट्या आठवडा समतोल असून नियमित उत्पन्न कायम राहील, पण अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. काही लोकांना एखाद्या सर्जनशील कामातून अतिरिक्त प्रयत्नातून आर्थिक लाभ मिळू शकतो. गुंतवणुकीबाबत दीर्घकालीन विचार करणं फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात समतोल स्थिती राहणार असून मानसिक उत्साह आणि ऊर्जा वाढलेली जाणवेल. मात्र अनियमित दिनचर्या टाळणे आवश्यक आहे. म्हणजेच दिनचर्येमध्ये नियमितता ठेवा. नियमित व्यायाम करा, नियमित योग व ध्यान करा. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहील. संतुलित आहार घ्या, त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 9. शुभ रंग आहे पांढरा व हलका गुलाबी. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 11 आणि 14 मार्च. व तूळ राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय: येत्या शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन पंचोपचार पूजा करा आणि 11 पांढरी फुले किंवा गुलाबाची फुले माता लक्ष्मीला अर्पण करा. तसेच गरजूंना साखर किंवा पांढरे वस्त्र यथाशक्ती दान करा. त्यामुळे घरात सुखसमृद्धी वाढण्यास मदत होईल. वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ग्रहस्थितीचा प्रभाव घर, कुटुंब, वैयक्तिक स्थैर्यावर विशेष जाणवू शकतो. सूर्य आणि शनी यांचा चतुर्थ भावावर प्रभाव पडत असल्यामुळे पारंपरिक भारतीय ज्योतिषानुसार हा भाव घर, माता, मानसिक शांतता आणि स्थावर मालमत्ता यांच्याशी संबंधित मानला जातो. सूर्य शनी संयोगामुळे काही जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि घरगुती विषयांवर तुमचं लक्ष अधिक केंद्रित करणं गरजेचं आहे. गुरुची अनुकूल दृष्टी सर्जनशीलता आणि सकारात्मक विचार वाढवणारा ठरेल. चंद्राचा आठवड्यातील प्रभास कधी भावनिक तर कधी अभावनिक चढउतार निर्माण करू शकतो, पण संयम ठेवल्यास परिस्थिती हळूहळू नियंत्रणात राहील. नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी स्थिरता राखणं गरजेचं आहे. काही नवीन कामे किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे सुरुवातीला थोडासा ताणतणाव जाणवेल. मात्र तुमची चिकाटी आणि मेहनत तुम्हाला योग्य मार्गावर नेईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील प्रामाणिकपणाची दखल घेऊ शकतात. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवणे ह्या आठवड्यात महत्त्वाचे आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजन आणि व्यवस्थापन सुधारण्याचा असून काही जुने व्यवहार या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याबाबत योग्य ती पावलं उचला. व्यापार किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांकडून ह्या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी विश्वास आणि स्पष्टता ठेवणे आवश्यक असून आठवड्याच्या शेवटी एखादी गोष्ट महत्त्वाची अशी व्यावसायिक क्षेत्रामध्ये घडू शकते आणि नवीन व्यावसायिक संधी देखील तुम्हाला त्याबाबतीत प्राप्त होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा असून काही विषय समजून घेण्यासाठी थोडी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक असून काही विद्यार्थ्यांना शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास टिकवून अभ्यास केल्यास चांगली प्रगती साधू शकाल.
वैवाहिक जीवनात संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असून घरातील काही विषयांवर जोडीदारासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. लहान सहान मतभेद शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील सौहार्द टिकून राहील. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी हा आठवडा नात्यातील विश्वास वाढवणारा ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम स्वरूपाचा असून नियमित उत्पन्न कायम राहील. काही घरगुती खर्च वाढू शकतात. खर्चाचे योग्य नियोजन केल्यास आर्थिक ताण कमी होईल. लोकांना स्थावर मालमत्ता किंवा घराशी संबंधित विषयामध्ये या आठवड्यामध्ये विशेष प्रगती दिसून येईल. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना मानसिक शांतता महत्त्वाची असून कामाचा ताण किंवा घरगुती जबाबदाऱ्यामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा. योग आणि ध्यान केल्यास मानसिक व शारीरिक संतुलन योग्य पद्धतीने हाताळू शकाल. संतुलित आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 8. शुभ रंग आहे गडद लाल आणि तपकिरी. शुभ वार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 10 व 13 मार्च. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात मंगळाची अनुकूलता प्राप्त करण्यासाठी येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा एक पाठ करा आणि हनुमंताला 5 लाल फुले अर्पण करा. तसेच गरजूंना मसूर डाळ किंवा लाल फळांचे दान केल्यास अडथळे कमी होऊन कार्यात यश मिळवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. धनुराशीच्या जातकांना ग्रहस्थितीचा प्रभाव संवाद, प्रवास आणि नवीन संधी यांच्याशी संबंधित दिसून येईल. सूर्य शनी यांचा तृतीय भाव सक्रिय होत असल्यामुळे पारंपरिक भारतीय ज्योतिषानुसार हा भाव धैर्य, संवाद कौशल्य आणि प्रयत्न ह्याच्याशी संबंधित मानला जातो. सूर्य शनी योगामुळे मेहनत वाढू शकते, पण त्यातूनच अनुभव आणि आत्मविश्वासही वाढणार आहे. गुरु तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे त्याची अनुकूल दृष्टी तुमच्या निर्णय क्षमतेला बळ देईल. चंद्राच्या आठवड्यातील प्रवास काही वेळा मनात अस्थिरता निर्माण करू शकतो, पण योग्य नियोजन केल्यास परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही लोकांना प्रशिक्षण, प्रवास किंवा नवीन प्रकल्पामध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. संवाद कौशल्य उत्तम राहील. आठवड्यात विशेष महत्त्वाचे ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रयत्नांची योग्य दखल घेऊ शकतात. मात्र कामात कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. सर्व बाबी विचारपूर्वक हाताळा. व्यावसायिकांसाठी आठवडा संपर्क वाढवण्याचा असून नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा आहे. व्यापारी वर्गाला नवीन ग्राहक किंवा बाजारपेठ मिळण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील. विशेषतः मार्केटिंग, शिक्षण, सल्लागार किंवा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी व्यवहार स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा पण महत्त्वाचा व्यावसायिक लाभ तुम्हाला मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात उत्साह वाढवणारा असून नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन या आठवड्यात मिळू शकते. अभ्यासात सातत्य ठेवा. वेळेचे योग्य नियोजन करा. काही विद्यार्थ्यांना प्रवास किंवा शैक्षणिक उपक्रमांमधून नवीन अनुभव मिळू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि सहकार्य महत्त्वाचे असून जोडीदारासोबत काही विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्याची वेळ किंवा संधी या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते. लहान सहान मतभेद शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा नात्यातील विश्वास आणि संवाद वाढवणारा असून एकत्र वेळ घालवल्यास नात्यातील जवळीक अधिक वाढेल. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर असून नियमित उत्पन्न कायम राहील, पण काही लहान खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. काही लोकांना नवीन कामातून अतिरिक्त उत्पन्न ह्या आठवड्यात मिळू शकते. गुंतवणूक करताना दीर्घकालीन विचार करणं आवश्यक असून त्यामध्येच तुमचा लाभ आहे. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात तुमची ऊर्जा चांगली राहणार आहे, पण कामाचा ताण आणि प्रवासामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा. संतुलित आहार घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मानसिक शांततेसाठी ध्यान व योग करणं आवश्यक असून पुरेशी झोप घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहील. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व केशरी. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 9 व 13 मार्च. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय,
गुरुग्रहाची अनुकूलता प्राप्त करून घेण्यासाठी येत्या गुरुवारी विष्णू मंदिरात जाऊन किंवा दत्त मंदिरात जाऊन 21 पिवळी फुले भगवान दत्तात्रेयांना अर्पण करा आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. तसेच गरजूंना पिवळे अन्नधान्य जसे की हरभरा डाळ, हळद यासारख्या वस्तू यथाशक्ती दान केल्यास भाग्यवृद्धी आणि मानसिक समाधान मिळवण्यात तुम्ही यशस्वी ठराल. मकर राशीच्या जातकांना ग्रहस्थितीचा प्रभाव आर्थिक नियोजन, जबाबदारी आणि आत्मविश्वास याच्यावर विशेष जाणवू शकतो. सूर्य शनी यांचा द्वितीय भाव सक्रिय होत असल्यामुळे पारंपरिक भारतीय ज्योतिषानुसार हा भाव धन, वाणी आणि कुटुंबाशी संबंधित मानला जातो. सूर्य शनी संयोगामुळे आर्थिक बाबतीत अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. काही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. गुरुची अनुकूल दृष्टी प्रयत्नांना सकारात्मक दिशा देईल. चंद्राचा आठवड्यातील प्रवास चढउतार करणारा असून संयम ठेवल्यास परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये कामात सातत्य आणि शिस्त राखणे आवश्यक आहे. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, त्यामुळे तुमचा कामाचा ताण थोडासा वाढेल, पण तुमची मेहनत आणि चिकाटी वरिष्ठांचे लक्ष वेधून घेणारी ठरेल. सहकाऱ्यांशी सहकार्याची भावना ठेवणे महत्त्वाचे असून काही जणांना आपल्या कामामुळे कौतुक किंवा छोटी प्रगती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी आठवडा आर्थिक नियोजन आणि व्यवहारांवर लक्ष देण्याचा असून काही जुने व्यवहार पूर्ण आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतात. व्यापार किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी मात्र गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी व्यावसायिक संधी दिसू शकते जी भविष्यात तुम्हाला लाभ मिळवून देईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात स्थिरता आणि मेहनतीचा असून विषय समजून घेण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात अधिक परिश्रम, अधिक वेळ द्यावा लागेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास तुम्ही प्रगती साधू शकाल. शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून मिळणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर योग्य चर्चा करा, त्यामुळे तुमची वाटचाल चांगली ठरू शकते. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि संयम महत्त्वाचा असून घरातील काही विषयांवर जोडीदारासोबत चर्चा करून निर्णय घ्या. लहान सहान मतभेदापासून दूर राहा. कुठलाही मतभेद निर्माण झाला तर तो शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात असणाऱ्यांना हा आठवडा नात्यातील विश्वास वाढवणारा ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या आठवडा सावधगिरीचा असून नियमित उत्पन्न कायम राहील, पण काही अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याचं आधीपासूनच नियोजन करा. आर्थिक ताण त्यामुळे कमी होईल. काही लोकांना जुन्या गुंतवणुकीतून ह्या आठवड्यामध्ये काही लाभ प्राप्त होऊ शकतो. दीर्घकालीन आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात स्थिरता प्राप्त करू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कामाचा ताण किंवा थकवा जाणवणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. योग आणि संतुलित आहार घेतल्यास आरोग्य चांगलं ठेवण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. पुरेशी झोप घ्या आणि मानसिक शांतता राखल्यास तुमची आठवडाभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे गडद निळा व राखाडी. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 11 व 14 मार्च. व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय शनिग्रहाची अनुकूलता प्राप्त करून घेण्यासाठी येत्या शनिवारी शनी मंदिरात किंवा हनुमान मंदिरात जाऊन काळ्या तिळांचे यथाशक्ती दान करा आणि ओम शम शनैश्वराय नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा. गरजूंना यथाशक्ती अन्नदान केल्यास येणारे अडथळे कमी होऊन जीवनामध्ये स्थिरता वाढण्यास मदत होईल. बरेचदा आपण रस्त्यावर जात असताना आपल्याला मांजर आडवी जाते, त्यावेळी आपल्या मनात प्रश्न पडतो की हे शुभ आहे की अशुभ आहे. तर ह्याबाबत माहितीपूर्ण असा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर प्रसारित होणार आहे, तो सर्वांनी नक्की पहा. तसेच खग्रास चंद्रग्रहण मंगळवार 3 मार्च 2026 या व्हिडिओला तुम्ही जो भरपूर प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि जीवनातील दिशेबाबत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. सूर्य आणि शनी तुमच्या प्रथम भावावर सक्रिय होत असल्यामुळे पारंपरिक भारतीय ज्योतिषानुसार हा योग व्यक्तीच्या स्वभावात गंभीरता, जबाबदारी आणि दूरदृष्टी वाढवणारा मानला जातो. सूर्य शनी संयोगामुळे काही गोष्टींमध्ये संयम ठेवावा लागेल.
पण त्याचवेळी गुरुची अनुकूल दृष्टी तुमच्या प्रयत्नांना योग्य मार्ग दाखवेल. चंद्राचा आठवड्यातील प्रवास मनात कधीकधी अस्थिरता निर्माण करू शकतो, पण योग्य विचार आणि धैर्य ठेवल्यास परिस्थिती तुम्ही नियंत्रणात ठेवू शकाल. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याच्या नवनवीन संधी प्राप्त होतील. काही नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला थोडासा ताणतणाव जाणवेल, थोडीशी बाचाबाची होईल, पण तुमची कार्यक्षमता आणि नियोजन कौशल्य जर तुम्ही पणाला लावलं तर वरिष्ठांचे लक्ष वेधून घ्याल. सहकाऱ्यांशी सहकार्याची भावना ठेवणे आवश्यक आहे, म्हणजेच टीमवर्कला महत्त्व द्या. काही जणांना आपल्या मेहनतीमुळे छोटी प्रगती किंवा कौतुक या आठवड्यास पात्र होऊ शकाल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन कल्पना व योजनांना आकार देण्याचा असून काही लोकांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः तंत्रज्ञान, सेवा किंवा सल्लागार क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवहार स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी एखादी छोटी पण महत्त्वाची व्यावसायिक संधी मिळू शकते, तेव्हा त्याचा योग्य तो विनियोग करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगतीचा असून नवीन विषय समजून घेण्याची उत्सुकता वाढणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम प्राप्त करू शकाल. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून प्रेरणादायक मार्गदर्शन मिळू शकते, तेव्हा ती संधी अजिबात सोडू नका. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि सहकार्य महत्त्वाचे असून जोडीदारासोबत वेळ घालवल्यास नात्यातील जवळीक वाढणार आहे. घरातील काही विषयांवर एकत्र चर्चा करून निर्णय घेण्याची वेळ ह्या आठवड्यात येऊ शकते. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी हा आठवडा नात्यातील विश्वास वाढवणारा ठरणार असून काही जणांना आपल्या भावनांची खुलेपणाने अभिव्यक्ती करण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम पण स्थिर राहण्याची शक्यता आहे. नियमित उत्पन्न कायम राहील, पण काही लहान खर्च वाढू शकतात. खर्चाचे योग्य नियोजन केल्यास आर्थिक ताण टाळता येऊ शकतो. काही लोकांना नवीन कामातून किंवा अतिरिक्त प्रयत्नातून आर्थिक लाभ ह्या आठवड्यात मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने तुमची ऊर्जा चांगली राहणार आहे, पण कामाचा ताण आणि मानसिक दबाव टाळणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम करा, योग आणि ध्यान करा. मानसिक व शारीरिक संतुलन राखल्यास, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेतल्यास तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये यशस्वी व्हाल. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 7. शुभ रंग आहे निळा आणि जांभळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 10 व 13 मार्च. व कुंभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, शनिग्रहाची अनुकूलता प्राप्त करून घेण्यासाठी येत्या शनिवारी पिंपळाच्या झाडाला 3 तांब्याचे लोटे पाणी अर्पण करा आणि ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळेला बसून तिथे जप करा. तसेच गरजूंना यथाशक्ती काळे तीळ किंवा काळे उडीद दान करा. त्यामुळे जीवनात येणारे अडथळे कमी होऊन प्रगतीचे नवनवीन मार्ग खुले होतील. मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये अंतर्मुखता, आध्यात्मिक विचार आणि भविष्याच्या नियोजनावर महत्त्व देणे आवश्यक आहे. सूर्य शनी यांच्यामुळे द्वादश भाव सक्रिय होत असून पारंपरिक भारतीय ज्योतिषानुसार हा भाव अंतर्मन, खर्च आणि परदेशाशी संबंधित मानला जातो. सूर्य शनी संयोगामुळे काही गोष्टींबाबत अधिक सावध आणि विचारपूर्वक निर्णय ह्या आठवड्यात घ्यावे लागू शकतात. गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे त्याची अनुकूल दृष्टी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईल. चंद्राचा आठवड्यातील प्रवास कधीकधी मनात अस्थिरता निर्माण करू शकतो, पण शांत मनाने परिस्थिती हाताळल्यास सकारात्मक परिणाम मिळवू शकता. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये कामामध्ये संयम आणि एकाग्रता ठेवावी लागेल. काही कामे अपेक्षेपेक्षा अधिक वेळ घेऊ शकतात, पण चिकाटी ठेवल्यास शेवटी यश तुम्हाला नक्की मिळेल. वरिष्ठांकडून काही नवीन सूचना किंवा जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा. काही जणांना परदेशाशी किंवा दूरच्या ठिकाणाशी संबंधित काम करण्याची संधी या आठवड्यात प्राप्त होऊ शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजन आणि विचार करण्याचा असून काही नवीन कल्पना तुम्हाला या आठवड्यात सुचू शकतात. भविष्यात व्यवसाय वाढवण्यासाठी त्या नक्कीच उपयोगी ठरतील. व्यापारी वर्गाने व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असून विशेषतः आर्थिक व्यवहार किंवा करार करताना सर्व अटी नीट तपासणे गरजेचे आहे. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात आत्मपरीक्षणाचा असून काही विषय पुन्हा अभ्यासण्याची गरज भासू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्य ठेवणं आवश्यक असून ध्यान आणि शांत वातावरणात अभ्यास केल्यास तुमची एकाग्रता वाढेल. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून महत्त्वाचे मार्गदर्शन मिळू शकते.
तेव्हा मार्गदर्शन मिळण्याची एकही संधी वाया घालवू नका. वैवाहिक जीवनामध्ये संयम आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असून जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील सौहार्दपणा टिकून राहील. घरातील काही विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा नात्यातील भावनिक जवळीक वाढवणारा असून आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरीचा आहे. काही अनपेक्षित खर्च या आठवड्यात होऊ शकतात, त्यामुळे खर्चाचे योग्य नियोजन करा. आवश्यक असल्यास त्याबाबतीत एखाद्या मार्गदर्शकाचा सल्ला जरूर घ्या. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या. काही लोकांना जुन्या व्यवहारातून थोडा आर्थिक लाभ ह्या आठवड्यात मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये मानसिक शांतता राखणे आवश्यक असून तणाव, थकवा किंवा झोपेची कमतरता जाणवणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. नियमित योग, ध्यान व हलका व्यायाम केल्यास आरोग्य चांगले राहण्यामध्ये यशस्वी व्हाल. संतुलित आहार घ्या, पुरेशी विश्रांती घ्या, त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहील. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा आणि हलका निळा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 9 मार्च व 13 मार्च. व मीन राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी भगवान दत्तात्रेयांच्या मंदिरात जाऊन त्यांना 11 पिवळी फुले अर्पण करा आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. तसेच गरजूंना पिवळी वस्तू म्हणजे हरभरा डाळ, केळी इत्यादी दान केल्यास भाग्यवृद्धी वाढेल आणि मानसिक समाधान प्राप्त करू शकाल. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 8 मार्च ते 14 मार्च ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.